श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी. नमस्कार मित्रांनो, स्वामी राशी भविष्य या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अमावस्येनंतर निर्माण होणाऱ्या ग्रहस्थितीमुळे काही महत्त्वाचे संकेत तुमच्या जीवनात दिसू शकतात, अशी पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आहे. विशेष म्हणजे या काळात 3 प्रकारच्या व्यक्तींपासून सावध राहण्याचा इशारा दिला जातो. योग्य वेळी योग्य व्यक्ती ओळखली तर काही अडचणी टाळता येऊ शकतात, पण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण त्या 3 व्यक्ती कोणत्या असू शकतात, त्यांची ओळख कशी पटवायची आणि कोणता साधा आध्यात्मिक उपाय श्रद्धेनुसार शुभ मानला जातो हे सविस्तर जाणून घेणार आहोत. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव मानले जातात. शनी हा फक्त परीक्षा घेणारा ग्रह नसून योग्य वेळी योग्य फळ देणारा कर्मन्यायी ग्रह म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक अडचण ही शिक्षा नसते, ती अनेकदा जीवनातील महत्त्वाचा धडा असतो. अमावस्येनंतर काही कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकते, तर काहींना जुने प्रश्न सोडवण्याची वेळ येऊ शकते. पण या बदलाच्या काळात विवेक, संयम आणि योग्य लोकांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण याच काळात चुकीची संगत किंवा चुकीचा सल्ला तुमचा मार्ग बदलू शकतो. आता त्या पहिल्या व्यक्तीबद्दल बोलूया, ज्याच्यापासून सावध राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरू शकते. ही व्यक्ती नेहमी तुमच्या हिताची भाषा करेल, पण प्रत्येक वेळी तुमच्या प्रगतीला पाठिंबा देईलच असे नाही. काही वेळा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा किंवा निर्णय बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सल्ला लगेच स्वीकारण्याऐवजी त्यामागचा हेतू समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय इतरांच्या दबावाखाली न घेता शांत मनाने आणि विचारपूर्वक घ्या. ग्रहांचा संकेतही याच दिशेने सावध राहण्याचा आहे. मित्रांनो, दुसरी व्यक्ती कोण असू शकते आणि ती तुमच्या आर्थिक किंवा कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम करू शकते हे पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अमावस्येनंतर आर्थिक बाबतीत काही नवीन घडामोडी घडू शकतात. अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता काहींसाठी निर्माण होईल, तर काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू शकतात. पण याच काळात मोठ्या नफ्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येक आर्थिक प्रस्तावाची नीट चौकशी करा. कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्यवहारावर घाईघाईने निर्णय घेऊ नका. संयमाने केलेले नियोजनच या काळात तुमची खरी ताकद ठरेल. आता त्या दुसऱ्या व्यक्तीकडे लक्ष द्या. ही व्यक्ती तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. प्रत्येक ऐकलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. नाते टिकवायचे असेल तर थेट संवादाला प्राधान्य द्या. अनेक वेळा तिसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण झालेले गैरसमजच मोठ्या वादाचे कारण ठरतात. त्यामुळे या अमावस्येनंतर तुमचे शब्द, तुमचा विश्वास आणि तुमचे निर्णय यांची विशेष काळजी घ्या. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की तिसरी व्यक्ती कोण असू शकते, शनिदेवांचा या काळात नेमका कोणता संकेत आहे आणि श्रद्धेनुसार कोणते उपाय शुभ मानले जातात. कुंभ राशीच्या व्यक्तींना आता त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊया, ज्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येनंतर काही ग्रहयोग असे तयार होतात की आपल्या जीवनात मत्सर करणाऱ्या किंवा आपली प्रगती पाहून अस्वस्थ होणाऱ्या व्यक्ती सक्रिय होऊ शकतात. अशा वेळी प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगणे टाळा. तुमच्या योजना, आर्थिक निर्णय किंवा भविष्यातील उद्दिष्टे फक्त विश्वासू व्यक्तींनाच सांगा. शनिदेवांचा संदेश असा मानला जातो की कर्म शांतपणे करा आणि यश स्वतः बोलू द्या. जितके कमी प्रदर्शन तितकी आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. बराच काळ रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसू शकतात. काहींना वरिष्ठांचा विश्वास मिळेल, तर काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, भागीदारी किंवा विस्ताराचा विचार करण्याची संधी मिळू शकते. मात्र शनीचा प्रभाव असल्यामुळे प्रत्येक पाऊल नियम, प्रामाणिकपणा आणि संयमाने उचलणे आवश्यक आहे. शॉर्टकटचा मोह टाळा. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात ग्रहांची ऊर्जा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकते. संवाद कमी झाला तर गैरसमज वाढू शकतात आणि संवाद वाढला तर नात्यामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा संबंधित व्यक्तीशी थेट बोलणे अधिक हिताचे ठरेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तर अविवाहितांनी नवे नाते सुरू करताना घाई न करता समजूतदारपणे निर्णय घ्यावा.
मित्रांनो, आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येनंतर शनिदेवांचा कोणत्या कुंभ राशीच्या व्यक्तींवर विशेष कृपादृष्टी राहू शकते, कोणत्या चुका टाळल्या तर लाभ होऊ शकतो आणि शेवटी सांगितला जाणारा उपाय अनेक श्रद्धाळू लोक शुभ का मानतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आरोग्याच्या बाबतीत हा काळ शरीरापेक्षा मनाकडे अधिक लक्ष देण्याचा आहे. सततची चिंता, अपुरी झोप किंवा कामाचा मानसिक ताण तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकतो. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. ध्यान, प्रार्थना किंवा काही वेळ शांत बसण्याची सवय मनाला स्थिरता देऊ शकते. ज्योतिषशास्त्रातही स्थिर मनाला योग्य निर्णयाचे आधारस्थान मानले जाते. मन शांत असेल तर ग्रहांचे अनुकूल संकेत ओळखणे अधिक सोपे होते. आता एक अत्यंत महत्त्वाचा संकेत लक्षात ठेवा. अमावस्येनंतर प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला सारखाच अनुभव येईल असे नाही, कारण प्रत्येकाची जन्मकुंडली, दशा आणि ग्रहस्थिती वेगळी असते. तरीही पारंपरिक ज्योतिषीय मतानुसार हा काळ स्वतःचे आत्मपरीक्षण, योग्य निर्णय आणि विश्वासू लोकांची निवड करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. पुढील भागात आपण श्रद्धेनुसार सांगितले जाणारे काही सोपे उपाय, शनिदेवांची कृपा मिळावी यासाठी काय करावे आणि या संपूर्ण ग्रह संकेताचा अंतिम संदेश काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, अमावस्येनंतरचा हा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तुमच्या ऊर्जेचे आणि वेळेचे योग्य नियोजन करा. पारंपरिक ज्योतिषानुसार शनिदेव जेव्हा कर्माला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा प्रत्येक निर्णयाचा परिणाम दीर्घकाळ जाणवू शकतो. त्यामुळे राग, अहंकार किंवा भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. अनेकांना या काळात एखादी जुनी समस्या सुटण्याची किंवा नवा मार्ग सापडण्याची शक्यता जाणवू शकते. आर्थिक व्यवहार, मालमत्ता, कर्ज किंवा भागीदारी यांसारख्या विषयांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट पुराव्यासह तपासा. पारंपरिक ज्योतिषीय मतानुसार अमावस्येनंतर विवेकाने घेतलेले निर्णय भविष्यात स्थैर्य देऊ शकतात. म्हणून संयम आणि विचारपूर्वक कृती हीच या काळातील सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरू शकते. मित्रांनो, आता मी असा एक श्रद्धेवर आधारित उपाय सांगणार आहे जो अनेक जण अमावस्येनंतर शुभ मानतात. हा उपाय सोपा आहे, पण त्यामागील भावना आणि सातत्य अधिक महत्त्वाचे मानले जाते. श्रद्धेनुसार अमावस्येनंतरच्या पहिल्या शनिवारी शक्य असल्यास शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरजूंना आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा वस्त्रदान करा. काळे तीळ दान करणे किंवा ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा श्रद्धेने 108 वेळा जप करणे अनेक भक्त शुभ मानतात. हे उपाय आध्यात्मिक श्रद्धेवर आधारित आहेत. जीवनातील महत्त्वाचे निर्णय मात्र नेहमी वास्तव परिस्थिती आणि विचारपूर्वक घ्यावेत. लक्षात ठेवा, ग्रह मार्ग दाखवतात, पण चालायचे काम माणसालाच करावे लागते. कुंभ राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, दूरदृष्टी असलेल्या आणि नवीन विचार स्वीकारणाऱ्या मानल्या जातात. त्यामुळे कोणत्याही संकटाला घाबरू नका. योग्य वेळ, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर अनेक अडथळे पार करता येऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवा. मित्रांनो, ही माहिती पारंपरिक ज्योतिषीय श्रद्धा आणि ग्रहस्थितीच्या सामान्य संकेतावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे अनुभवही वेगळे असू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. अशाच राशी भविष्य, ग्रहयोग आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी स्वामी राशी भविष्य या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.